विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख म्हणवो मी शरण जावे सर्व भावी दिवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामका तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रकट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपदेश पर प्रकरणातील 4 चरणाचा असा अभंग आहे. विठ्ठल शरण जावे सर्व भावे देवाची. तुकोबाराय म्हणतात मनोमी सकारात्मक बोलले. तुम्ही आम्ही बोलतो आपण म्हणतो ना व्यवहार मी म्हणत होतो काय बोलू तुकोबाराय अगोदर सूचना करते म्हणून ना आपण कवा सूचना करतो मी म्हणत होतो कवा काळ पांढरं झालं काय काम संतांच्या बाबतीत त्याने अगोदर म्हणून शरण जावे. कोणाला जातं शरण देवाला सरळ सरळ आहे. शरण जायचं झालं तर फक्त देवाला किंवा संताला जायचं दोनच ठिकाणी. जीवानं जीवाला कदापि शरण जायचं नाही. आपल्याला कोणी भाऊ अरे भाऊच्या चोळीत मी आपल्या पदरात काय टाकणार पण तो जगाचा मालक आहे जो जगाचा पालनहार आहे त्याला शरण जा. इकडे तिकडे जाऊन काही करू नाही म्हणून त्याला शरण जायचं. का जायचं ते नंतर सांगणार. शरण जात असताना कसं जायचं भावानं नम्रतेनं जय हरी बाबा गाडी जोर नको काढू विनोद नाही महाराज वस्तुस्थिती जोपर्यंत काठरपणा जात नाही तोपर्यंत बापाला देव भेटत नाही. विठ्ठल काहीतरी करायला पाहिजे ना. फुकट कोण कोणाचं काम करता तुम्ही कोणी रिकाम नाही फुकट काम आम्हीच नाही फुकट करत आम्ही ठरवून घेतो तेव्हा येतो. 25 वर्षापूर्वी 1 लक्षाकडे तुमच्याकडे तुमचं पाकिट 1 लक्ष कळलं का लक्ष विनोद आता
सोडा, पण नरदेहाला आलेल्या जीवाचं लक्ष लक्षाकडे पाहिजे. इकडं तिकडं कळालंच नाही का? लक्षाकडे लक्ष पाहिजे आपलं. कोणाकडं? लक्षाकडं लक्ष, लाखाकडं नाही. कळत नाही का? विठाला तुमच्या देवाला शरण आम्ही केलो. तुम्ही म्हणले भावांना, आम्ही भावानं गेलो. पण तुमचा देव आमचं काय काम करतो? तुकोबाराय म्हणतात, अरे तो देव आपलं इतकं महत्वाचं काम करणार आहे आणि ते काम प्रत्येकाकडे, प्रत्येकाला ते करून घ्यायचं आणि त्या कामाकरता आपण या भूतलावर दुसऱ्या कामाकरता तो काय करणार आहे? कोण? तो कल्पना वरचा देव मालक तो. हा नरदेवाला आलेलो मोडे तो. हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुम्ही म्हणता भवदुस्तर दुःख कोणतं आहे आमच्यामध्ये? नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाच्या पाठीमाग जन्माला याचा आणि मरायचं दुःख राहील. पुनरुक्ती जननम पुनरुक्ती. आणि मग या दुःखातून मुक्त करण्याचं काम किंवा पहिलं तीरावर नेण्याचं काम तो भगवान आपलं करणार आहे. पण कवा? सर्व भावी इतकं घेऊन चालतो ना. हा सर्व भावे लक्षात ठेवलं. सर्व भावे देव. आलो इथपर्यंत. साधक मंडळ म्हणजे तुकोबाराय तुमच्या देवाला का शरण जायचं आमच्या लक्षात आलं, कसं जायचं हे आलं. पण तुमचा देव आम्ही पायऱ्यातली दुखास आहे. देव दिसला कोण आलं? ते माझ्या सगळे जेवायला होतं नाही म्हणजे असला तो बघण्याची बारा होतं आणि पाहायला गेलं एक नव्हतं. तो म्हणतो तो कस काय पाठ मै माय सांगा. अशाच गोष्टी आहे. मला काय सांगत होतो तुम्ही? आप्पा कीर्तन विठाला देव दिसत नाही आणि दिसत असेल तर खोट्या गोष्टी. तुम्ही म्हणताल कस काय खोटं आहे? देव दिसत असेल खोटं आहे. याला मूळ आहे, कारण आहे. जे दिसत असतं ते खरं नसतं आणि जे दिसत असतं ते नाश पावत असतं. देव नाश पावणार आहे का? समीकरण कळेल ना का? सरळ सरळ आहे. दिसत असतं ते खरं नसतं. मग देव दिसतो का? तुम्ही आम्ही दिसतो का नाही? म्हणून तर आपलं मरण आठवले. दिसणारं संपणार आहे आणि न दिसणारं शाश्वत आहे. हवा दिसते का बाबा? बरं बोला, आहे का नाही? तसं ते देव दिसत नाही पण देवाचं अस्तित्व कायम आहे. लक्षात. मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही देव पाहिला नाही. हे खरं आहे तुमचं, पण तो कसा आहे मी सांगतो. बहु आहे करुणावंत आणि त्याचे नाव अनेक. अनंत हे नाम जाणे. सांगणारे कोण आहे? तुकोबाराय. आपला तुकाराम नाही. दिवसभर जोरे करतो, संध्याकाळी भजन करतो. काय मला का लक्षात? तुकोबाराय ते आजही महाराज तुकोबारायचं नाव यम कापतो. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थतेने केला हा पुरुषार्थ ते तुकोबा आहे. अनुभवाला आलं ते तुमच्या आमच्यासाठी तुमच्या आमच्या उद्धाराकरता प्रगट केलं. तुका म्हणे साक्षी आले आणि तरी केले प्रगट. सरळ या अभंगाचा भाव असा आहे. सेवेच्या अगोदर अल्पसा परिहार त्याचा म्हणजे तो असा. आपल्या या पुण्यपावन नगरामध्ये संत भूमीमध्ये देवभूमीमध्ये साराबाराप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि नागानंद स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि गावकऱ्याच्या सहकार्याने जमलं ना. कधी कधी कसं होते की मग त्याचं नाव घेतलं लय भारी आपली मंडळी. सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये रामायण जीवनामध्ये जगायचं कसं हे शिकायचं असेल तर रामायण कथा श्रवण करा. लक्षात येईल कसं जगायचं. आणि जाताना ते म्हणतात जायचं कशाला काढलं जाणत लागणारे ते कीर्तनकार असो का रामायणाचार्य असो ते शालिग्राम असो का भीमराव असो जाणार म्हणजे पाहुणे ते आमचे. तुम्ही काही भांडणं लावू नका. हा म्हणजे पण जात असताना जायचं कसं लक्षात आलं. मरायचं कसं जगायचं रामायण श्रवण केल्यानंतर कळतं. प्रपंचामध्ये जीवनामध्ये जगायचं कसं हे रामायण कथा श्रवण करा. पण मरतांनी मरायचं कसं यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोडवा उत्तमची भरे कीर्तिमाने हे जीवनाने उत्तमची भरे कीर्तिमाने उत्तमची भरे संताची उत्तमची उरे कीर्ती. आपली कीर्ती आपली कीर्ती नाही. उत्तमची उरे ती संताची. काय सांगत होतो मी मरायचं कसं बरोबर शेवटच्या क्षणी मरायचं कसं हे जर शिकायचं असेल तर भागवत कथा श्रवण असं समजू नका. आयुष्यभर मी कीर्तन केले
म्हणून मग गोड होईल शेवटी सांगता येईल, कवा फटका बसत कवा दागा होईल हे सांगता येत नाही. आलं का लक्षात? इकडंच राहिलो म्हणजे काय आपलं चांगलंच होईल असं काही नाही, पण जर आपलं कर्म शिल्लक असेल आणि ते कर्माची आपण जर काळजी घेतली नसेल आणि ते जर सोबतच आलं ते फटका दिल्याशिवाय नाही. प्रमाणे त्याला केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. मग आपले इथं काय रामायण कथा आणि कथाकार आहेत आपले हरिभक्ती परायण बेहुराव महाराज इंगळेत ना, हा, यांच्या अमृत वाणीतून तुम्ही कथा श्रवण करत आहात. तसे ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, गायनाचार्य रामायण कथा आणि गायनाचार्य सगळीच मंडळी कसं जयचे नाव होते आदरच नाही, मग कोणाची जयचे घेतले शरण भावे सर्व भावे देवाचे म्हणावणी काय जातं देवाला शरण. बरोबर आहे, महाराज म्हणतात देवाला शरण जा, पण काय जातं याचं काय कारण? याचं एकमेव कारण आहे, अनमोल किमतीचा हा जो देह आहे तुम्हाला कोण द्या. हा जो अनमोल किमतीचा देह हा कोण दिला? देवान दिला. देवी दिला, देवानं दिला ना का माय बापाने? देवाच्या लक्षात आलं तेव्हा तुमच्या लक्षातलं काही कामी नाही. मग तुम्ही कोण्या देवाला न्याय ध्यान कोणाला जमत नाही, देवाच्या मनात आलं तेच होतं. मग हा देह कोण दिला? देवानं दिला. बरं किती सुंदर दिला, कुंडली कवरदा. आलं नाही लक्षात? तुम्ही जेवायला होते तो बंद गाव 3 दिवस पण करतो. कुंडली का नाही, वदनी बी नाही. पहा किती संस्कार आहे, किती खाली आलो आपण. कुंडलिक वरदा म्हटल्याबरोबर हा तिथं जातो. ही कोणाची कमी आहे? कोणाचं आहे? देवाने ते पट्टी मारून द्यायची. कुंडलिक जमलं असतं का? अरे जेलमध्ये ते बापाला भाकर घालत नाही आम्ही, तर तुम्हाला कोण देऊ घातला असतं? जमलं असतं का? मग हे उपकार कोणाचे? देवाचे. योग्य साधन देवानं दिलं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपण घोर. म्हणून त्या देवाला शरण आलं लक्षात. त्याला दुसरा मुद्दा, नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाची जी धावपळ चालली ती सुखा करता का दुखा करता? आमचं बी ते चाललं. आता पाय ठेव दुपाट बांधलं गावात आणि आता इथं बांधलं. कशा करता? अरे बरं, किती पैसे भेटले म्हणजे सुख मिळत? बरोबर आहे. हे जो घटाटोप चालला आपला कशा करता? सुखा करता. पैसा म्हणजे इथं मार खाल्ला आपण. अरे कोटी रुपये असतील तरी सुख नाही, केवढी प्रॉपर्टी झाली तरी सुख नाही. आलं का लक्षात? अजिबात सुख नाही. काय असं सांगा बरं, किती पोरं झाले म्हणजे सुख? हे बी कळेल. मला बी 3 पोरं आहेत, पण दररोज बाहेरच भाकरी काम लागतो. सुख आहे का? सर्व सुखाची आशा जगले Yeah.
सुखाची आशा जन्म गेला तरी सुख मिळत आलं पाहिजे. आपण रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, हाडाचे काळ करतो, रक्ताचं पाणी करतो. कशा करता? सुखा करता. पण आपलं नेमकं चुकलं या. जिकडं शाश्वत सुख आहे तिकडं हा जीव झोपलेला आहे आणि जिकडं दुःख आहे तिकडं जागी आहे. आलं का लक्षात? कोणीकडे शाश्वत सुख 10 रुपये दिले मम्मी की खुश सुख. आलं का लक्षात? शाश्वत सुख जिकडे आहे तिकडं आम्ही झोपेले आणि जिकडं दुःख आहे तिकडं जागी आहे. म्हणून महाराजांनी काका एका ठिकाणी म्हणलं उठा जागे वारे सगळे तुम्ही आम्ही झोपेले. जिकडं शाश्वत सुख आहे तिकडं झोपेले आणि जिकडं दुःख आहे तिकडं जागी. म्हणून महाराज म्हणजे उठा. पण आपली गडबड काय आहे? आपल्याला सगळं कळतं बरोबर आहे. तुम्हाला एक सांगतो, गाढ झोपेतलं ते गाढ झोपेतले झोपत नाही ते चटकन उठत आणि जे सोंग गेलं ना झोपाचं कळेल का? बाई महाराज एक घरी नाही झोपे रे ती जागीच राहते. कीर्तनाला गेले जागीच राहते. सोंग गेले. आपली दिंडी चालली तुमच्या इकडे जात असतील दिंड्या पैठण पंढरपूर वारकरी म्हणल्यावर बरोबर आहे. दिंडी निघती चौकार पुढ दिंडी निघली. गाव गेलं मला माहित आहे पुढचा मुक्काम कोण म्हणत ते सोंगेल. हा कीर्तनात आहे तुम्ही सोंगेल आणि ते गाळ झोपेले पुढ दिंडी निघली ते लगेच कुठे इतकं परिवर्तन होते. म्हणून उठा. जे झालं ते होऊ द्या. पण आता पुन्हा चालतो आजी इकडं तुमच्या इथं मांजरी आहे का? मग तिकडे असतात आहे का? हा तिकडे असतात आपल्या गावात मांजरी प्रत्येक गावात आहे. विनोदाचा भाग मांजर प्रत्येक ठिकाणी आणि मांजर कुठराची घरात ना मांजर कळेल ना का? आता चला लक्ष द्या. मांजर व्याल्यानंतर हे कळतं ना माझी भाषा. मांजर व्याल्यानंतर त्या मांजराचे पिलाचे डोळे उघडे राहते का लागेल? मांजराच्या पिल्ल्याचे लागेल. बरं चला दुसरा प्रश्न. कुत्र्याचे पिल्ल्याचे काय हुशार. बरं उंदराचे पिल्ल्याचे वा वा. आता चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्या.
मांजराच्या पिल्ल्याचे डोळे लागेल मांजर व्याल्यानंतर, कुत्र्याच्या पिल्ल्याचे आणि उंदराच्या बी पिल्ल्याचे लागेल. बर माणसाच्या पिल्ल्याचे इथंच गडबड आहे. ही गडबड लक्षात आली की जमलं. मांजराच्या पिल्ल्याचे काही दिवसांनी का होईन पण डोळे उघडते उघडते ना. कुत्र्याच्या पिल्ल्याचे उंदराचे उघडते काही दिवसांनी का होईना. आणि माणसाच्या पिल्ल्याची अरे 70च झालं तरी उघडे ना. तुम्ही तुमचं तपासा. म्हणून तर मला एका ठिकाणी वाटते आता उघडी डोळे माय बाप आता येतो. जे झालं ते जे आयुष्य गेलं ते पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आज ठरवून घ्या जे झालं ते सोयऱ्या काळ्या पण नाही आता. बंद करा आता. जे झालं ते होऊ द्या. वाल्यापेक्षा आपण चांगले. त्यांना 7 राज न भरले आपण काहीच करेल नाही. सोन्यासारखी माणसं आणि एकदा एवढे भाग्यवान आहे हे मिळत नाही भाऊ. दुर्लभ आहे. आपल्याला मिळालं राव पण आपला असं झालं एकाला मिळालं नाही पण कळालं. एकाला मिळालं पण कळालं नाही आणि एकाला मिळालं की नाही कळालं की नाही. मिळालं की नाही कळालं की नाही ते मग सांगतो मेंढ्या नरदेव मिळाला की नाही आणि कळाला की नाही. आणि जे वर येत त्याला कळाला पण मिळाला का मिळाला नाही. मग आपल्याला मिळाला का नाही. कळवून घेणं आपलं कर्तव्य. त्याच्याकरताच हा सप्ताह आहे. त्याच्याकरताच कीर्तन आहे. त्याच्याकरताच प्रवचन आहे. त्याच्याकरताच भजन प्रमाण आहे. त्याकरताच नामस्मरण आहे. आलं वाटलं मग हे कळून घ्यायला पाहिजे. परमपूजनीय आदरणीय भगवान बाबा आनंद गडकर हे हमेशा सांगतात अरे 50% काम आपलं झालंय. कस काय झालं. मिळालंय आंधळ्याच्या मिठी कावळा पावला हा देह कागटाळी न्याय न घडवते उपाय घडवाले. गमू नका. मिळालं ना याच याच्यात तुमचं. मग तुम्हाला पाहिजे सुख. मग सुख म्हणजे काय. प्रॉपर्टी म्हणजे सुख नाही. मुलं बाळ म्हणजे सुख नाही.
कलेक्टर झाला म्हणजे सुख नाही. आलं का लक्षात? सुख अजिबात नाही. मग सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जेनी म्हणे शारद. आलं का? सुखाचा आगर फक्त देव आहे आणि त्या देवापर्यंत जर जायचं असेल तर संताशिवाय पर्याय नाही. हरी प्राप्तीशी उपाय धरा संताचे ते उपाय. आलं का? संताच्या मार्फत त्या देवापर्यंत जाता येत. आलं का? पण जीवाला सारं काही आवडतं पण साधू आवडत. आपला भास्करचा झालाय डेकोरेशन गण टकाटक असलं की मग महाराज आमचे काय गबाळ्यावाने आलं म्हणजे महाराजच दिसेल गण लावा म्हणजे लावला मी. दिसायला नसावं पण असायला असावं. आलं कळेल का तुम्हाला? आमचं कसं देखावा चाललाय. दिसायला नसलं तरी चालत. बाई काळी जर आहे माय काळीच होती म्हणून म्हणतो. अशी भोपळ्याची भाजी करायला आहे भाऊ. भोपळ्याशिवाय नंबराच्या जोड्याशिवाय काहीच भाऊ पण चटक वाजच लागला. आता आमच्या डावल्या फोटो घेत मिळालं सांगू नका वगैरे. टाळा नाही तसं काही नाही. कलरवर जाऊ नका. टकाटक मारा दिसला म्हणजे त्याच्यावर भांबावू. आत्ता मोल काढून एक जण म्हणजे कोणता कालचा मारा रे जोरदार होता. कोणता माराच खराब आहे. दिसायला चांगला असतो म्हणजे चांगला असतो का? भरा बघाडी तू भरा बघाडी टचकट नसला पण माळरानावर काळ्या पाठीत दसलं ना 24 तास उतरत नाही. ते डबक्यात आवाज उतरून जात. देव म्हणजे सुख. उत्तम आम्हाला पाहिजे सुख म्हणून महाराज म्हणतात पहिल्या चरणात देव म्हणजे सुख. आणि ही जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताकडे आल्याशिवाय पर्याय नाही. संताकडे आल्यानंतर शाश्वत सुखाची प्राप्ती 100%, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही साधूकडच होती. तुम्ही नागानंद निश्चितच होणार. फक्त एकच करा, संत मायबाप सांगतील त्या पद्धतीने आचरण करा. जमल्याशिवाय नाही, मनानं जमणार
नाही. अलग लक्षात मनाचं टिकत नसतं. पण श्री गुरुची कृपा जर झाली, एकदा का संतांची कृपा झाली, कृपादान केले संतीन कल्पांती सरेना, फक्त म्हणा निनागणन स्वामीचे म्हणविता त्यांचे दास पुढे आज उरी ना. आपलं असं झालंय हो. अवघड इथलं काही माहिती, पण माझ्या गाव तुम्हाला माहिती म्हणून म्हणतो अवघड. इथं व्यवस्थित आहे. आलं लक्षात. पण तुम्हाला भगवंत कुठेही कमी करणार नाही. देवाचं कामच आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. तुम्ही सत्कार्यात जर 10 रुपये खर्च केले तर भगवान परमात्मा तुम्हाला 10 लाख दिल्याशिवाय. माझा एवढा अभ्यास नाही, पण मला नक्की माहिती द्रौपदीने एकच चिंधी दिली होती, देवाचा कोण कापला माहिती आहे तुम्हाला? चिंधी दिली होती का बंदी साडी दिली होती? चिंधी दिली होती. काय महाराज देवानं किती दिलं? वस्त्र पुरवले नाही, देवच वस्त्र झाला. आपल्या लक्षातच येत नाही. अरे थोडं जरी दिलं तर देव आपल्याला भरपूर देतो. त्याचं ब्रीदच आहे देशी. तेव्हा देशी नाही तुम्ही सांगा. एकच भाजीचं पान देवानं खाल्लं. तुम्हाला कथा माहिती? मला टाइम फक्त 15 मिनिटं लागेल. 15 किंवा 1 तास राहिला. 8:30 ते 9:30, 9:30 ते 11:30. पाणी एकच घाललं, बरोबर आहे. कोणाकडून घाललं? बहिणीकडून. भूक लागली म्हणे मला. कोण म्हणे? पार्वतीचा कृष्ण नाही, महाभारत. श्रीकृष्ण भगवान परमात्मा. अलग लक्षात. जमत नाही म्हणे, मला पहिले ते काहीतरी भूक लागली. थाळी धुवून ठेवेल होती, धुतल्यावर काही ठेवते का बाय? 2 दिवसाला असं घासून ठेवते. भांडी चकाचक. आई म्हणे चांगलं पाय सापडलं काहीतरी, इतकं पान सापडलं. खाल्ल्याबरोबर ढेकर द्या. ते तिकडं आंघोळीला जायला होते. ते अशी दुनिया आहे महाराज. तिकडं ढेकर देऊ लागले. ही कोणाची किमी आहे? देव आहे. म्हणून तुम्ही जर या सप्ताहामध्ये वर्गणी दिली, मला कुठं कमी पडणार? आणि तुम्ही देता वर्गणी म्हणूनच सप्ताह सुरू. फक्त एकच करा, जबाबदारी सगळे जण घ्या. तुमच्या इथं कसं दिसू राहिलं बरं? झाडायचं त्यानं, वाढायचं सुरू करायचं त्यानं, हिशोब त्यानं. कसं काय वाटून घ्या ना. साध्या दवाखान्यात गेले, तापावाला डॉक्टर आला की डोक्यावाला काही ते काहीतरी हाडकावाला किंवा आलं की. आणि आपल्या सप्त्यात करून सगळेच काम एका जागेत आपण वाटून घ्यायचे. वाटलं की जमलं. आलं लक्षात. विठाला श्रीमंत जर रस्त्याने खात चालला ना, समजा लोक
मग काय म्हणते तुम्हाला अनुभव भाऊ सहज खाऊ राहिले श्रीमंत सहज खाऊ राहिले आणि गरीब जर खात चाललं ना म्हणतं काती आलं ना एका सत्रास्थानं जांभळं घेतलं जांभळं कळते ना जांभळं घेतले पावशेर काय 10-5 रुपये द्यायचे दिले आम्ही कधीच कोणाला भाजीपाला बाजारातून आणला तर पैसे देत नाही लोक आम्हाला कसं जा बाबा घरी गेल्यावर घरचे लोक जाऊन एकाच्या आणलं बरं भेंड्या आम्ही बिले भारी भेंडवणी करणार फुकट आलाय ना मिठा जांभळं खात होती पण त्या जांभळाचे टपके जांभूळ ते म्हणे चिर खाणार म्हणे चिर कर का घीर कर तू मापाचे आता 11:30 वाजलो सोडणार नाही शरण राहावे सर्व भावे देवाची काय शरण जात आहे आपल्या लक्षात आलं नव्हतं पण देवाला शरण जात असताना कसं जात नम्रतेनं जात भावानं जात भाव बळे आकडे येरविना कळे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव परी हा सुलभ भावानं जात देवाला काय नको फक्त काय पाहिजे भाव थोर प्रेमाचा भावन प्रेम एक अर्थ 2 करतात शब्द 2 आहे पण अर्थ एकच आहे परमार्थामध्ये खरं प्रेम पाहिजे प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान आलं म्हणून भावानं जात नम्रतेनं जात जर वारकरी समोर जय आई माऊली काय बिघडलं नग ज्याने लवचिकता ठेवा आलं का कुठंतरी वाका कळतं का मी बोलतोय तुमच्याकडे मोठी नदी नदीला महापूर आला काठावर झाड आहेत मोठं ते कळत ना महापूर आल्यानंतर ते काठावर झाड वाहून जाते आणि मधात लवाळाची बेट राहते या नदी लवाळ कळतो ना पाणी आलं ते लवाळ असं वाटत आता काठावर वाहून जात आणि लवाळ वाकत आणि पाणी बसत असं पाहत किती लांब गेलं कशाचा परिणाम कळलेच ना काय बिघडत जय बाबा काय बिघडलं भाऊ अवघड कुठंतरी नम्र झाला भूता प्रमाणे भाऊ नम्र झाला भूता नम्रतेनं त्या देवाकडे जीवनामध्ये नम्रता कमी आलं तरी चालत आलं लक्षात कमी राग गाता आले तरी चालत राग जरूर गा पण राग येऊ देऊ नका जरूर गा पण राग येऊ देऊ नका नम्रते
लवचिकतेनं निश्चित जमून तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्याकडे भजे करते का? आमच्याकडे बोंड करते. भजे म्हणजे म्हाताऱ्या माणसानं खावा आणि बोंड म्हणजे नाही तर कडक राहते. आमच्याकडे भज्यात आलूच्या चकत्या टाकते. तुमच्याकडे काय टाकते? नाही, आमच्याकडे आलूच्या चकत्या टाकते आणि पोथीचे पानं टाकते. श्रावण महिन्यातल्या नाही, वनस्पती भेटली ती पोथीचे पानं, ते पानं टाकते. नाही, मी इकडं भजेच खायला अजून या गावात आल्यापासून मला गुडदास सोल्याची भाजी कोणत्या सोल्याची कधी सांगतो तुम्ही कीर्तनात नाही का? कारल्याचे कारलं बी टाकते कधी कधी. आलं का? कशा भाज्या कधी कधी आलूच्या चकत्या टाकते. आमच्याकडे बरं, तुमच्याकडे काय टाकते मला माहित नाही. आणि शिऱ्याचा दोडका टाकते भाज्या. बरोबर आहे ना? म्हणजे कीर्तनात आई म्हणायचे तुम्ही. हा, विनोदाचा भाग सोडा. साधे प्रपंचामध्ये जेवणाच्या याच्यात आपण भजे करतो. त्या भज्यात शिराचा दोडका चालत का चालतो? मग कोणता चालतो? हा, पारचा. आपल्याकडे पारचा म्हणते, पुसतकर चोपडा म्हणते. मी जाईल तिकडे म्हणून सांगतो. आणि इकडच्या भागात गिलक म्हणते, गिलक दोडक्यात. आपण पारचा दोडका म्हणतो. भज्यात शिराचा दोडका चालत नाही. तद्वत परमार्थामध्ये अहंकाराचा दोडका चालत नाही. त्याप्रमाणे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जीवाचं सारं काही जातं मायच्या, अहंकार जात नाही राव. आणि तो गेला ना देवच झाला. सगळ्याचं गोडमय पेन खाते. मी तुमच्यातच मला मी महाराज म्हणा का पट्टी देतो मी. काढून नको जबडे देतो आता त्याच्या कोणाच्या काळाच्या. प्रत्येक जण तुम्ही आम्ही सगळे म्हणतो. आता आमचे पाकिट नेले ना, बरोबर आहे ना? कस काय गेलं तसंच होत ते. तुमच्या देवाला का शरण जातं आमच्या लक्षात आलं, कसं जातं हे पण लक्षात आलं. पण तुमच्या देवाला जर आम्ही शरण गेलो, तुमचा देव आमचं काय काम करतो? नदीचा मी अगोदर सांगून गेलो. बरं जवळून आलो का आपण कळे ना काही. तुम्हाला एक सांग, मी सकाळी कुठंतरी होतो कोणी, आता कुठंतरी आहे का नाही, आता उद्या कुठंतरी जाणार का नाही.
तसंच तुमचं आमचं आहे. आपण याच्या अगोदर कुठंतरी आता कुठंतरी आणि उद्या कुठंतरी कळत नाही. सरळ सरळ आहे. म्हणजे आपण इथले लांबून आलो, दुरोनी आलो निघा, दुःख झाले यावया येतवरी होते हेची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले नागानंद स्वामी तुमची कुठतरी उत्तम झालं का? लक्ष 84 योनी भोगत आलो आपण. एक एक योनी कोटी कोटी फेरा इतक्या लांबून आलो. आपण कसं चालू तारखी सुरू आहे या देहातून कळत नाही, या देहातून त्या देहा. बरं तारखी करावं का केसचा निकाल लावून घ्यावं? तारखे तुम्हाला नसतील कळत. मी आज जाऊन येईल. आपल्यावर केस आहे. जीव आरोपी आहे. जीवा आरोपी आहे. भगवान परमात्मा आपला मॅजिस्ट्रेट आहे आणि या आरोपातून मुक्त करण्याचं काम आपले नागनाथ स्वामी. संत मायबाप आपले वकील आहे. मला एक सांगा तारीख हे करावं केसचा निकाल लावून घ्या. कळेल का तुम्हाला? आणि या केसचा निकाल या देहात लावतोय, दुसऱ्या देहात जमत याच देही घाले बाकीचे येऊन जमतं का? तुमच्याकडं उभे कीर्तनाले ते काढवी ते कळे ना काय? हरिपाठ म्हणतात देवाचे द्वारी आडवा उभा. मी तुम्हाला कोण विचारतो बाबा आम्ही हरिपाठ झाल्यावर जातो काकड्याच्या आधी येतो म्हणून आमची भेटत नाही हरिपाठाची म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही खरे निष्ठावंत वारकरी नित्य नियमानं हरिपाठ काकडा करणारे आलं ते तुमची स्तुती करतो असं काही भाग नाही. आलं काय सांगत होतो तुम्ही? उभा हे उभा असत तिथं ते जमत, आडव्याकडे जमत नाही. आणि जर उभा असून आडवं होत असेल तर त्याच नाईला घ्या. उभा जो निर्णयाला आला हे चालू नको त्या तारखी तुम्हाला मग तारखी करा कोणी निकाल लावून घ्या, निकाल लावून आणि तू या देहात लावता येतो याच देई. आलं का? बरे किती सुंदर आहे का खराब आहे? शरीरात आल्यानंतर हे शरीर मिळाल्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती होती. दुसरं शरीर मिळाल्यावर भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून हे सुंदर शरीर उत्तम चांगले परब्रह्म आणि परब्रह्माची प्राप्ती म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती. आणि त्याच कामाकरता देवानं आपल्याला इथं पाठवलं, बाकीच्या भानगडी करता पाठवलं नाही. आलं का?
संसार होणार आहे. तुमच्याकडे आहे की नाही, आमच्याकडे रातचीच भुईमुग करते. कळत नाही तुम्हाला ते. त्या युनिटला चांगला संसार होतो. आपण भाग्यवान आहे इकडे आलो. आणि आता इथं आल्यानंतर ते जमतो. या देहामध्ये जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होता येत. मुळात जीव हा मुळातच मुक्त आहे. हा जीव मुळात मुक्त आहे, पण हा बद्ध झाला. कशामुळे झाला? घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. होता परी गळे झाला पथ्थर, होता परी गळे झाला पथ्थर, होता परी गळे झाला पथ्थर, होता परी गळे झाला पथ्थर. या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. हे मुळात म्हणतोय. पण कुठं माझं म्हणलं की. आणि एक सांगतो, खरं जे दुःख आपल्या प्रपंचामध्ये होतं ते माझं म्हटल्यामुळे होतं. खरं सांगा, हे शरीर तरी आपलं आहे का? आपल्या लक्षातच नाही ना. आपलं फक्त कसं आहे, तिथं गेले माणसाचं काय घरे, घरी आले खाल्ला ते मला टाकलंच तुटून बिल्डा चारे चोर आहे. कशा करता? खरंच आपलं कोणी नाही. हे जे दिसतं नाही, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती, निर्वाणी इष्ट मित्र सजन सखे, येतो सुखाची मांडणी एखादा मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडवेना एका श्री गुरु. देवाशिवाय संताशिवाय आपल्याला कोणी सोडू शकत नाही. म्हणून परमार्थ जरी करायचा असतो तर श्री गुरु शिवाय पर्याय. जर श्री गुरुची कृपा जर झाली, निश्चितपणे तो जीव मुक्त झाला. कृपा लागते अलग लक्षात. म्हणून विठ्ठल नेता. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. साधक मंडळी तुकोबारायाकडे गेली. तुकोबाराय, तुमच्या देवाला कसं शरण जायचं, का जायचं, तुमचा देव आमचं काय करेल हे आमचं सगळं लक्षात आलं, पण तुमचा देव आम्ही पाहिला नाही. तुकोबाराय म्हणतात दुसऱ्या चरणात, बहु आहे करुणावंत, 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 बहु आहे करुणावंत. बहु आहे करुणावंत. तुकोबाराय म्हणतात तुम्ही पाहिला नाही, पण तो कसा आहे मी सांगतो. बहु आहे करुणावंत, तो भगवान परमात्मा करुणेचा सागर. चला, तुम्ही प्रतिवर्षी काल्याचं कीर्तन ऐकता 36 वर्ष 35 वर्षापासून, बरोबर. आता परवा पुन्हा ऐकता म्हणजे 36 कीर्तन होते. मग मला एक सांगा, पुतना मावशी
मावशी कळते ना मावशी काही लोक आवडून म्हणते माय काय कळत नाही का माय काय मावशी काय आवडत देव अरे माहिती माहीत आणि मावशी ती हा हे जिगळ्याचे नाते लावायचं हो ना माहिती माय पण ही गेली मावशी हो कोण ती कंसाच्या राज्यातली गेली बरं अशी गेली लगे आरती घेऊनच गेली आरतीत घेऊन गेली ना पुतना मावशी गोकुळात आरती घेऊन गेली ना कीर्तनात आहे का तुम्ही आरती घेऊन नव्हती गेली माय मीच घेऊन गेलती म्हणून मी अगोदर माहिती माय आणि मावशी माय असते ती खरंच मीच घेऊन गेली असते म्हणून एकाशीचे काही काम नाही माहिती माय आमची म्हातारी आमची सांगायची अरे सांडायला बाबळीचा डिग लागतो झोपाटीचे ठिकाण नाही होत सांडाय तसं माहिती माय आणि मावशी ती मावशी ही मावशी वीज घेऊन गेली भगवान परमात्म्याला मारायला आरती करायला नव्हती गेली तरी पण श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं पुतनेचा उद्धार केला प्रभू आहे करुणावंत आणि अनंत हे नामजा चला देव एक कहाणी एकच मग आज गुरुवार कसा देव एकच आहे चला आधी सोनं एक का दोन आपले सोन्याची भेटत नाही म्हणून मी पोराचंच नाव सोने ठेवले सोनं एक का आणि एकच ना हा सोनं एकच पण अलंकार अलग थोडं चिंतन करा सोनं एकच पण अलंकार अलग जेवण पीस अलग बरोबर आहे गौपोत भरमानेची अलग अलंकार अलग पण सोनं एक तद्वत भगवान परमात्मा एक पण अवतार कार्य अलग म्हणून गुरुवार विठ्ठल करुणावंत अनंत हे नाम जाय सर्व भावे देवाची त्या सूचना होती इथे वर्कमय सुरू झाली की चहा ठेवा आता इथे वर्कमय लेट झाली तरी जमत चहा होते हा काळजी करू नका सूचना असते की इथं वर्कमय झाली की इथे वर्कमय झाली काय मोडलाय सर्व भावे देवा देवाला शरण जात आणि आपण एवढे भाग्यवान या नागानंद स्वामीच्या
सप्ताहाच्या निमित्तानं आपण एक पर्व साजले. कोणतं? दत्त, बरोबर आहे? हो, दत्त जयंती, गीता जयंती, सगळ्या जयंती आहेत. जयंती कोणाची होती? राईट, देवाची जयंती असते. देवाची जयंती. आणि संताची जयंती देवाची, पुण्यतिथी संताची, बरोबर आहे. आणि श्राद्ध जीवाचं. श्राद्ध जीवाचं. मग आज काय? गीता जयंती आपली होऊन गेली. एक वेळेस मी गीता जयंतीला जातो. महाराजा बघत कोणता गाव मी शिकेल नाही ना, लावा अंदाज मारत म्हणजे बाबा हा पण तीनच काढवायचा आहे, तुम्हाला लयच जमलं होतं. गीता 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 जे असं आजचं काय? दत्त दत्त जयंती. आज कसं आहे, दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांच्या जन्माचा सोहळा. कशामुळे प्रकट झाली ती दत्त जयंती? दत्त महाराज कसे काय? काहीतरी भानगड झाली तेव्हा देव येत असतो. दत्त महाराज जे आल्या ते कशा करता आले? फक्त अहंकार घालवायचा. आपण त्याच मुद्द्यावर बोललो आता. मालकीनी होत्या तिने खटल्याच्या घरात मोठ्या काय म्हणजे मालकन, आम्ही बी 5 बोळे, आमच्या मोठ्या भाऊ मालकी म्हणतो आम्ही. ब्रह्म, विष्णू आणि एक महादेव बाबा म्हणजे महेश ना, करण त्याचा बाबा तिन्ही. आणि ती गायच्या त्या होम मिनिस्टर बायका. नारद महर्षी, नारदाचं काम खरं गेलोच तिथं. नारायण काय गप्पा मारतो म्हणे, तुमच्यापेक्षा पतीवर जाय खाली जाऊन पा म्हणजे कोण आहे अशी? आणि अनुसया माता. बाहेर तो वर्चस्व जमतच नाही. बाहेरचं काम असं आहे, कुत्र्याला जसा वेग सहन होत नाही, त्याला जर सण झाला असता तर मोटरसायकलच्या मागे लागला असतं का? तसं बाहेरचं काम आहे. ती तर पापड झाला मला. नारद म्हणे तुमचं काहीच घर नाही, घरच ती. आणखीन पेटलं. आले देव घरी. कोणीच कोणाला अरे झालं काय पण नेमका? म्हणे आम्ही एवढे पतिव्रत आहे म्हणे. आणि ते नारद महर्षी म्हणते 30 बाई नाही पतिव्रत. हा खरं आहे म्हणे ते. पुन्हा बढत म्हणे तुम्ही एक काम करा, तुम्ही जा तिथं आणि तिचा जो पातिव्रतेपण आहे तो नष्ट करा, ते हरण करा म्हणे. आता कसं आहे, माणूस किती टटर करतो महाराज, निघतो लय बरोबर करतो, पण पाल पाहिजे की गार ठेवायचं काही जमलं नाही. म्हणजे बरं बाबा गेले तिथं. तिथं गेल्यानंतर भिक्षा मागितली. काही हरकत नाही म्हणे, पण ते म्हणे आम्हाला तशी भिक्षा लागत नाही. कोण? ब्रह्म, विष्णू, महेश तिन्ही देव. तशी लागत नाही म्हणे. मग म्हणे कशी? नग्न. त्याचे 2 अर्थ आहेत. नग्न म्हणजे याला आग्नी नाही ते, आणि नग्न त्याचा अर्थ ओळखून घ्या. काही हरकत नाही म्हणे. अनुसया मातेचे मालक होते. काय होत होते? ऋषीचं नाव
सिस्टर योग्य उत्तर आहे महाराज. महाराजांनी लगेच कमंडलूतलं पाणी घेतलं आणि फेकलं. झाले ना वासर बारीक वर चितीनी वर आशे झाले ओळखोयाच काम नाही. शाले आहे का आशे आहे का भोळे आहे कधी आहे. सारखेच ना देव आहे ना. आणि ते ऋषी साधे होते का कमंडलूतलं पाणी घेतलं लगेच आई साहेबांना घेतले. सगळ्यांना नाव देऊ घातलं स्तनपान केलं. बारीक म्हणलं आला का अन्नाचा संबंध असंही घातले. लोक 2 महिने झाले 4 महिने झाले 6 महिने झाले. दाल चाळ्या द्या कोण तुम्ही नाही त्या वरच्या तिघी नारद मरती गेली. काय बांधले जमलं नाही म्हणे तिथं जे गुतले. तुम्ही सोडून आणा म्हणे नाही जमत येतच नाही म्हणे आता इकडे. गेले बहुतेक गेल्या नम्र झाल्या म्हणजे आमचे पती आम्हाला पाहिजे म्हणजे घेऊन जा तुमचे तुम्हाला पाहिजे. आता पार्वतीला वाटत आहे आपण जर एखाद्याला तिघायतून एखाद्याला हात लागला आणि तो तरी विसरून निघला समजे ना का तुम्हाला. तो स्त्रीला वाटत आहे तो महादेव निघला तर बरोबर झाला जमेला महाराज. पण अनुसाय मातीची पावर होती म्हणे आम्ही शरण आलो म्हणे खरं तुम्ही जे म्हणे पण आता एक काम करा आमच्या परत अनुसाय मातेवरती परत केले. जसे तसे झाले ते निघून गेले निघले. पण मातेने सांगितलं तुम्ही जो मला आनंद दिला त्याची काय वाट म्हणूनच दत्तात्रयाचा अवतार झाला. आलं लक्षात. गर्वाचं हरण झालं म्हणून मी हमेशा सांगत असतो परमार्थ करत असताना अहंकार रहित वृत्तीनं परमार्थ करा. जमलं नाही त्याला जबाबदारी केलं आपलं सोंगच जात नाही काय अहंकाराचं सोंग काढून टाका नक्की जमलं. आलं लक्षात. म्हणून या निमित्तानं आजचे कीर्तन रूपी सेवा म्हणून शरण जावे सर्व भावे देवाची आणि मला शेवटच्या चरणात सांगतो. तरी केले प्रकटन खरंय माय बाबा प्रमाणे केले अनुभवी आले अंगात ते या जगात देत असे म्हणून तुकोबराया जो अनुभव आला ते तुमच्या आमच्या करता प्रकट केलं. आलं लक्षात. तुकोबराया साधं काम नव्हतं. तुकोबराय म्हणजे रामेश्वर भट्ट म्हणजे एका ठिकाणी म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या म्हणून मी
मी आमच्या सांगत होतो देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्ताच्या प्रतीक म्हणून जे अनुभवाला आलं ते तुमच्या आमच्या करता प्रगट केलं. मायबापूच्या संत मायबापांनी आपल्याला मार्ग लावून गेले आधी दयानिधी संतते येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही म्हणून त्या संत मायबापाचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मायबापू या अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा काही आग्रह. यांच्या चरणी आमचे पेटी मास्तर बाबा रंगाडे बाबा रंगनाथ बाबा पहिल्या दिवशी आज नाव बाबाचं नाव कधीच घेतलं नाही पण त्याच्या नातानच म्हणजे आमचे रंगनाथ बाबा मग नाही नातू तुमचे मग आमचे नाही का. आमचे मृदंगाचे सुंदर डेरिंग सोडायचं नाही. सुंदरी नेकरी अशी नेकरी पाहिजे. एका गावात असत गेलो असेच होते ते जाम एका शकाचं बोलतो महाराज माफी मागून बोलतो. तुम्हाला वेगळे राग येतो बोललं की माफी मागून आलं ते. आता आम्ही कडक वारकरी कडक म्हणजे समजतो ना. ड्रेस म्हणजे ड्रेस. आणि आजही आमच्या देळगावराजा तालुक्यात चला पाहिजे मिळवायला चाल देत नाही आमची. नो एंट्री बट्टीचा ड्रेसला लई किंमत आहे मग. आमच्या गावात असंच झालं. पंचमी कळते ना शाळात होत ते आडमुठ आमचे देश आले 2-3 जण धरले ते आमचे खराब लोक सगळं केलं चालतं पण टेक नाही दिली पाहिजे. लावलं झोडपलं द्यायला कोणाला आलं ते 2-3 द्यायला त्यायनं यायनं त्यायलं द्याल ते 2-3 जळगाव म्हणून त्यायलं आणि सुरू झालं काय यायचं. आम्ही बाजूला आपलं पोट तिथंच होतं तेव्हा जोडायचं जोडवायला माणूस पण एक मरपूर होतं कळतं ना उदबत्तीच्या पण ते ड्रेसवर आलं दिसल्याबरोबर ते आमचे पोलीस गेले पळून ड्रेस मग काय पाहता काय त्याचा परिणाम ड्रेसचा. तसं इनेकारे काय पाहिजे ड्रेस. असंच गेलो का गावात अशी बाकी वातावरण आमची झकत गेली आणि काहीच नाही केलं पोराने फक्त पाणी झालं आमच्या गावातून. लेकरं पोट दिसू लागलं आणि मी बी असं मानून जे पोराजवळ गेलो त्याची पोट्टी घ्यायला ते पोर आणखीन कोसवत यायची जळगाव जात आहे. हे कोण असं करत चालत नाही गावातलं बांधर गावात. महाराज करतोय तुमच्या 3 पिढ्या येतील ते रातचं इलेकरी कुठाला होता सुंदर ते म्हणणारा
पहिल्या दिवशी पोस्टमन आला, कार्ड दिलं, म्हातारीला वाचता येत नव्हतं. दुसऱ्या म्हातारीजवळ गेलं, जरा बऱ्या करून ती जवळ गेलं, तिनं घेतलं, रडू लागली. मग ही बी रडू लागली. कोण आता वाचणारी रडू लागली, हे कळेल ना का तुम्हाला? वाचणारी रडू लागली. मग जिचं पत्र होतं ती म्हातारी आणखीनच रडू लागली. मग तू कोण रडती? तर आलं म्हणे काहीतरी झालं नाही, इथे रडू राहिली. मग तू कोण? मला वाचताच येत नाही म्हणून. दुसऱ्या दिवशी पोस्ट मग पत्र घेऊन आला, तेच पत्र पुन्हा लागलेलं कालचं. पोस्टमन बरा होता ते म्हणे आजी तुम्ही रडता कोण? म्हणे काल ही रडली, मी रडली. कालच्या पत्रानं रडवलं, आजचं पत्र तेच आहे. पत्र ते म्हणे खरंय, पोस्टमन त्याचे पत्र त्याचे, पण मजकूर वाट समजलंच नाही का? मजकूर पोस्टमन एक असलं, पत्र तेच असलं, 15 पैसे मजकूर तेच रडू. मजकूर वाचायला पाहिजे. असं विनोदाचा भाग सोडा, पण मायबाप खरा आनंद आहे. खरा जीवनामध्ये आनंद घ्या. साधू परमार्थातल्या या साधू संतांची सेवा करा, अन्नदान करा, साधू संतांना जीवन द्या. आलं का लक्षात? खरंच तुमच्या पंक्ती सुंदर आहे. मी आज जीव राम होता अरे जे इच्छा केली तेच भेटलो ना. मी यायला म्हणलो, मी इच्छा केली ते पावलं म्हणे. कसं काय बोलत कसं ते आणि संतांच्या संगती द्या, अशी मजा नाही ते केले ते मिळेल. आणि भोग सुखाचे म्हणून मायबापू झालेली सेवा. तो मायबापाच्या चरणी, नागनाथ बाबांच्या चरणी, आमचे मुखगंगाच्या इने करी तुम्ही बी, पारे करी तुम्ही बी, दादा तुम्ही बी. तुमचं नातं, तुम्ही आमचं नाव घेतलं आणि तुमचे नाव घ्याल मी आणून तुम्ही काही तुमची बायको कोणाचे राहिलेच असतील नावं घ्यायचे. तर यावर्षी 15 जानेवारीला घेतलं जाणार म्हणून होते अधिक ते सरते करुणी घातून ते बिनतसे करविले तैसी केली कर्कट वाकुडी केली ते देवाने. जय विठ्ठल.